सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. पेपर क्रमांक महाराष्ट्र सेट 2025 पेपर क्रमांक 1 मधील जो पहिला घटक आहे टीचिंग अप्टिट्यूड, याच्या अंतर्गत येणारा अतिशय महत्त्वाचे 100 कन्सेप्ट आपण त्याचा कन्सेप्ट समजून घेत आहोत. तर आतापर्यंत 46 कन्सेप्ट मी सांगितलेले आहे, ते आपण समजून घ्यावी, नोटबुकमध्ये लिहा, त्याचा रिव्हिजन करा. त्याच्यानंतर आहे क्वालिटी क्वेश्चन, स्टँडर्ड क्वेश्चन. क्वालिटी क्वेश्चन प्रमोट्स डीप लर्निंग. डीप लर्निंग म्हणजे खूप आत जाऊन आपण एखादा घटक शिकत असतो. चांगलं प्रश्न विचारलं, चांगलं प्रश्न हे डीप लर्निंगसाठी मदत करत असतो. विद्यार्थी जर एकदम स्टँडर्ड क्वेश्चन विद्यार्थी जर शिक्षकांना विचारलं तर शिक्षक तो प्रश्न ऐकून घेऊन घरी व्यवस्थित अभ्यास करून मुलांना उत्तर देतो. किंवा शिक्षक जर विद्यार्थ्यांना क्वालिटी प्रश्न विचारला आणि विद्यार्थी उत्तर जर दिला तर त्याचा डीप लर्निंग झाला असं समजून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲडल्ट लर्नर. आता हे प्रौढ अध्ययनार्थी कोणाला म्हणायला पाहिजे, त्याचं काय वैशिष्ट्य असतो? पहिलं वैशिष्ट्य आहे ॲडल्ट लर्नर दे सर्च फॉर रिझनेबली स्टेबल आयडेंटिटी. स्टेबल म्हणजे समान आयडेंटिटी मेंटेन करण्याची वृत्ती ॲडल्ट लर्नर मध्ये असतो. हा हो गम रिबन. रिबन ऑफन क्वेश्चन कंटेम्पररी व्हॅल्यूज. कंटेम्पररी आता सध्या समकालीन जे व्हॅल्यूज आहे, मौल्य आहे, त्याच्या रिलेटेड प्रश्न हे विद्यार्थी विचारत असतो. त्याच्यानंतर आहे AOM ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल. लक्षात घ्या, ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल ऑफ टीचिंग हा एक अध्यापनाची एक नवीन मॉडेल्स आहे. हे 1960 मध्ये डेव्हिड ऑसुबेल यांनी या कन्सेप्ट बद्दल सांगितलेले आहेत. याच्यामध्ये एक 3 स्टेप्स आहे, फेजेस आहे. पहिला फेज आहे प्रेझेंटेशन ऑफ ॲडव्हान्स ऑर्गनायझर. अद्यावत ऑर्गनायझरचा प्रेझेंटेशन करणं पहिल्यांदा. त्यानंतर प्रेझेंटेशन ऑफ लर्निंग टास्क किंवा लर्निंग मटेरियल. आपण कोणता घटक अभ्यास करणार आहोत, कोणतं टास्क आपल्याला करायचे त्याचं प्रेझेंटेशन करणे. त्यानंतर स्ट्रेंथनिंग वाढवणे, काय कॉग्निटिव्ह ऑर्गनायझेशन, ज्ञानात्मक संघटनाचा शक्ती वाढवणे. हे 3 फेजेस आहे. तर AOM हे जे टीचिंग मॉडेल्स आहे, दिस मॉडेल हेल्प्स स्टुडंट्स टू एस्टॅब्लिश फॅक्ट एस्टॅब्लिश म्हणजे निर्मिती करण्यासाठी त्याचा फायदा होतो. इट बिल्ड कन्सेप्ट, संकल्पना समजून घेण्यासाठी, संकल्पना तयार करण्यासाठी, संकल्पना निर्माण करण्यासाठी AOM मदत करत असतो. अँड इट जनरेट एक्सप्लेनेशन, विवरण करण्यासाठी हे मदत करत असतो. त्याच्यानंतर फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग लर्निंग. एखादा विद्यार्थी एक घटक शिकत असताना त्या शिकण्यावरती काय काय परिणाम होत असतो, तर पहिला परिणाम आहे सायकोलॉजी, त्यांचा मानसिक स्थिती. आता बघा, तुम्ही महाराष्ट्र सेट, आता महाराष्ट्र सेट खूप अवघड असतो, नेट एक्झाम खूप हार्ड आहे, त्याला इंग्लिश जास्त यायला पाहिजे तरच आपण नेट पास असतो, आम्ही सगळे खेडेगावातील विद्यार्थी आहेत, आम्हाला कसं समजणार आहे. निगेटिव्ह सायकोलॉजी तुमचा. आणि जेव्हा तुम्ही धानय्या सरांचा व्हिडिओ पाहिलं, नोट्स वाचन केलं, पुस्तक रिडिंग केलं, तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमचा इंटेलिजन्स वाढतो आणि तुमच्या मानसिक स्थितीमध्ये बदल झालं की ऑटोमॅटिकली रिझल्ट येतो. म्हणजे अध्ययन, सायकोलॉजी रिलेटेड म्हणजे इंटेलिजन्स त्याचा परिणाम होत असतो. सोशिओ कल्चरल. आता फॅमिलीचा सोशिओ कल्चरल बॅकग्राऊंड कसा आहे, तुम्ही अभ्यास करत असताना आई वडील, तुमच्या फॅमिली जर तुम्हाला मदत करत असेल तर तुमचा अभ्यास चांगला होतो. फॅमिली जर तुम्हाला चांगला मदत करत नसेल तर तुमचा अभ्यास तेवढा छान पद्धतीने होत नाही. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशन्स, जे शैक्षणिक संस्था आहे, शैक्षणिक संस्था चांगलं असेल, तिथलं प्राध्यापक चांगले असेल, तिथलं व्यवस्था व्यवस्थित असेल, तिथं लायब्ररी छान असेल, तुमचं प्रयोगशाळा व्यवस्थित असेल, सगळं मदत करत असेल तर तुमचं लर्निंग छान होतं. जर इन्स्टिट्यूशन चांगलं नसेल, भोगस असेल, लायब्ररी नसेल, पुस्तक नसेल, पाण्याची व्यवस्था नसेल, सगळं शिक्षक भोगस असेल, प्रिन्सिपल असे सगळं ऑर्डिनरी असेल, तर दॅट फॅकल्टी रिलेशनशिप जर चांगलं नसेल तर लर्निंग व्यवस्थित होत नाही. टीचिंग लर्निंग प्रोसेस, हे जे मेथड्स आहे, मेथड्स ऑफ टीचिंग,
मेथड्स ऑफ टीचिंग व्यवस्थितरित्या आणि विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे असे मेथड्स जर आपण वापर करून विद्यार्थ्यांना शिकवलं तर तो लर्निंग व्यवस्थित होत असतो. आता मी तुम्हाला अतिशय साधं सोप्या मराठी भाषेतून मी तुम्हाला कन्सेप्ट सांगत आहे तर तुम्हाला लवकर समजतो. तेच मी हायफाय इंग्लिश वापर करून हायफाय इंग्लिशमध्ये बोलत राहिलं तर अवघड वाटतं. इंग्लिशमध्ये सांगणारे भरपूर जण, अनेक गुरुजन आहात. मी फक्त मराठी सिंपलमध्ये सांगत असतो, हे कन्सेप्ट समजून घेण्यासाठी, लर्निंग करण्यासाठी. त्याच्यानंतर एक लर्निंग 2 थिअरीज आहे. एक आहे ऑपरंट कंडिशनिंग. हा ऑपरंट कंडिशनिंग हा लर्निंग थिअरी कोणी सांगितलेला? BF स्किनर यांनी. या BF स्किनर काय म्हणतात माहिती आहे का? विद्यार्थ्यांना जर आपण शिकत असताना त्यांना जर आपण प्रेरणा दिलो, त्यांना जर आपण बक्षीस दिलो तर तो जास्त शिकतो. विद्यार्थी जर व्यवस्थित शिकत नसेल, विद्यार्थी जर लक्ष देत नसेल, विद्यार्थी जर होमवर्क पूर्ण करत नसेल, विद्यार्थी जर आळशी करत असेल तर दंड देशे पाठीमाग दिलं ना, पनिशमेंट दिलं तर तो त्याच्या वर्तनामध्ये बदल होतो आणि तो शिकत असतो. म्हणजे पनिशमेंट आणि रिवॉर्ड, बक्षीस आणि शिक्षा जर देत असेल तर लर्निंग होत असतो. हे ऑपरेंट कंडिशनिंग मध्ये. त्याच्यानंतर क्लासिकल कंडिशनिंग, हे इवान पावलोव यांनी या सिद्धांत सांगितलेले. या सिद्धांतामध्ये आपण त्यांना स्टिम्युली म्हणजे एनकरेजमेंट केला पाहिजे तरच तिथून रिस्पॉन्स येत असतो. स्टिम्युली आणि रिस्पॉन्स हे कन्सेप्ट या पावलोव कंडिशनिंग मध्ये आहे. त्याला रिस्पॉन्डंट कंडिशनिंग असंही म्हणतात. कृपया नोटबुकमध्ये नोट्स लिहा आणि रिव्हिजन करा. थँक्यू सो मच.